इंडिया आणि काय सांगतो आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. खूप उत्साह आणि विश्वभरात ती साजरी करण्यात येत आहे. मोदींच्या इथे दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. आपले ठाण्याचे खासदार गणेश मस्के सुद्धा आज उपस्थित होते. बघा, महापुरुषांची जयंती नेत्यांनी पक्षांनी केली पाहिजे. कारण महापुरुषांची जयंती करत असताना आपण या देशाला विचार देत असतो, संस्कार देत असतो. सगळ्या गोष्टी पूर्ण नाही तर जर का तुमच्या येणाऱ्या पिढीला संस्कार द्यायचे असतील, प्रेरणा द्यायची असेल, या देशामध्ये मालक म्हणून जगण्याची प्रेरणा त्यांना मिळाली पाहिजे. म्हणून आपल्याला महात्मा फुलेंची जयंती, महापुरुषांची जयंती, त्यांचे विचार प्रस्थापित करायला लागते. कारण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळ उभी राहिली म्हणून हा देश स्वतंत्र झाला सामाजिकरित्या. आज फुलेंचं नाव उत्तर प्रदेश पासून, हिमाचल प्रदेश पासून, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पोहोचलेलं आहे. बाबासाहेबांचं पोहोचलेलं आहे. त्याचं कारण की हजारो वर्ष देश गुलामीत ठेवला होता. सोकी यांनी पण आपल्याला गुलामीत ठेवलं होतं आणि परके यांनी पण गुलामीत ठेवलं होतं. आणि परकीयांची हमाली करणारी, गुलामी करणारी लोक आपल्यावरती, आमच्यावरती, आपल्यावरती राज्य करत होते. आणि हे सगळं खोडून काढण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फुलेंनी सुरू केली. त्यांची समाधी शोधून काढली. त्याचं कारण, एकमेव कारण असं होतं की ह्या देशात शिवाजी महाराजांची समाधी शोधावीच का लागली. कारण शिवाजी महाराजांचा इतिहासच नामशेष केला होता. संभाजी महाराजांचा इतिहास नामशेष करून या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये गुलामी प्रस्थापित होती. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे नेतृत्वाचे विचार जर उद्ध्वस्त केले असतील तर मग या महाराष्ट्रात काही शिल्लक राहिलं होतं, काही शिल्लक राहिलं नव्हतं. आणि पुनर्जीवित करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. स्वातंत्र्य हे महात्मा फुलेंनी स्वातंत्र्य हे आपल्या जनतेकडून व्हावं आणि स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळावं म्हणून महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले, त्यांची जयंती केली. आणि तेव्हा पुरुषार्थ आणि पराक्रम उभा राहिलेला आहे. आणि असं हे काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. आज या कलेक्टर ऑफिस, या परिसरामध्ये ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी आमचे महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याच्या वतीने या ठिकाणी ही जयंती साजरी होती. वाघुळे आहेत, निरंजन डावकर आहेत, अनेक